धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान खूप जण करताय, चांगली गोष्ट आहे. खूप जणांच्या मनामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाबद्दल खूप जणांनी भीती घातली. साप येतात, खिडक्या वाजतात, दारं वाजतात, असं काही नाहीये. ह्या भीतीमुळं माणूस सेवेपासून दूर जातो. मग खूप जण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताय. कोणी लग्नासाठी असेल, जॉबसाठी असेल, काही आर्थिक चणचणासाठी असेल, कर्जबाजारीपणामुळे असेल, कोणत्याही गोष्टीसाठी करत असाल, पण त्यांना कोणताच अनुभव येत नाही. खूप जणांनी फोन केले की दादा आम्हाला कोणताच अनुभव नाही आला, चांगला अनुभव नाही आला, वाईट अनुभव नाही आला. मग काय व्यंकटेश स्तोत्र आम्ही केलं अनुष्ठान, त्याचं फळ आम्हाला भेटणार आहे का? त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी सांगतो, कारण खूप जण नवीन आहे. खूप जण मेसेज करतात की गुरुजी मराठीमध्ये वाचायचं, संस्कृतमध्ये वाचायचं, कधी वाचायचं, दिवसा वाचायचं, रात्री वाचायचं, परत उपास करायचा का? तर ह्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा सगळी नियमावली सांगतो, साधी आणि सोपी. हे व्यंकटेश स्तोत्र मुळामध्ये आमचे कुलदेवता बालाजी महाराज आहे. आणि व्यंकटेश स्तोत्र हे नुसतं नाव जरी ऐकलं ना अंगावर शहारे येतात. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे कोणी करावं परत एकदा सांगतो. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे ज्यांचे सगळे रस्ते बंद झाले, आता कोणताच मार्ग नाहीये, काहीच नाही, सगळं संपलं, तेव्हा व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्ही 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. लक्षात घ्या, पोथीमध्येच दिलेलं आहे. अति संकट असेल तेव्हा हे अनुष्ठान करायचं आहे, कारण की भगवान बालाजींना आपण बसतो त्यांच्या समोर. आणि खूप जण मग म्हणणार आमच्या मागण्या असेल, काही गोष्टी असेल ते मान्य नाही झाल्या, ते लगेच मान्य होत नसतात. त्यासाठी कष्ट, त्यासाठी प्रामाणिकपणा. मग व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला चालू करायचं तर 1 महिन्या अगोदर व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करा. मग खूप जण म्हणणार मराठी वाचायचं, संस्कृत वाचायचं, भाषेचं पण आलं. तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल तर संस्कृतमध्ये करावं. व्यंकटेशो वासुदेवाः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो अनिरुद्रस्य शेषाधिपतिरेवच. मोठ्याने व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करत असताना संस्कृतमध्ये वाचावं. 3 दिवस उपास करायची आवश्यकता नाही. ब्रह्मचर्याचं पालन करावं. दारू, नॉनव्हेज या गोष्टी 3 दिवस सेवन करायच्या नाही. आपण अनुष्ठान करतोय हे कोणाला सांगायचं नाही. याचे हे साधे सुधे नियम आहे. 11:30 वाजता आपल्याला अनुष्ठानाला बसायचं रात्री. मग दिवसभर याला सांगा, त्याला सांगा, त्याला सांगा मी अनुष्ठान करतोय असं सांगायचं नाही. दिवसभर कोणाला नाही सांगायचं आपण काय करतोय ते. डाव्याचं उजव्याला कळलं नाही पाहिजे, त्याला अध्यात्म म्हणतात. 11:30ला अंघोळ करून बसायचं तर 11:30 पर्यंत काही जण म्हणणार आम्ही झोप घेतो, मोबाईल बघतो, झोप घेतो. नाही, झोपणं चालत नाही. बसलं तरी चालत. 11:30 वाजता बरोबर आंघोळ करायची. थंड पाण्याने करा, गरम पाण्याने करा, काही हरकत नाही. व्यंकटेश स्तोत्र हे महिला मुली कोणीही करू शकतं. जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाहीये. ज्यांना अनुभव घ्यायचा ना बालाजी महाराजांचा त्यांनी अवश्य घ्यावं, कोणी करू शकतं. 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. भस्म लावायचं कपाळी, भस्म दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म लावायचं. संरक्षण जवळ ठेवायचं भस्म लावून. भस्म नसेल गाणगापूरचं भस्म लावा, नसेल अगरबत्ती लावा. रामरक्षा स्तोत्र म्हणा, अगरबत्तीची जी पडलेली रक्षा असेल ती लावा, धुपाची पडलेली रक्षा असेल ती लावा, किंवा महाराजांची केंद्रातली मठातली रक्षा लावा. परत पुरुषांनी सवळं घालायचं. तुम्ही म्हणणार आम्ही जीन्स पॅन्टवर वाचतो, रात्रीच्या कपड्यावर वाचतो, पुरुषांनी असं करू नका, म्हणून तुम्हाला अनुभवाचं फळ भेटत नाही, म्हणून हे सगळं सांगतोय. महिलांनी पण रात्री गाऊनवर कमी कपड्यामध्ये असं वाचू नका, फळ भेटणार नाही. साडी घालायची प्रॉपर, आपण हिंदू संस्कृतीनुसार प्रॉपर साडी घालावी. हातामध्ये बांगड्या असेल,
तुम्ही लग्नासाठी करत असाल, कोणत्याही गोष्टी करत असाल, महिलांनी साडी घालावी, पुरुषांनी सवळं घालावं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मी ह्या गोष्टी याच्यामध्ये का बरं सांगतोय, कारण की तुम्ही अशा पद्धतीने केला असेल तर तुम्हाला फळ भेटेल, अन्यथा फळ भेटणार नाही. मग किती जरी केलं तुम्ही, फळ भेटणार नाही. काही काही जण आहे ते गाऊनवर वाचता, त्याचे उलटे परिणाम होतात त्यांना. लक्षात ठेवा. केलं, वाचायला बसायच्या वेळेस आपण तुपाचे दिवा, तिलाचा देवा लावायचा, बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा. खूप जण म्हणतात मग दरवाजे उघडे ठेवायचे का? नाही, चोर येतील, दरवाजे उघडे ठेवू नका. मेन डोर बंद करा, आतमधलं उघडं ठेवलं चालतं. खूप जण म्हणतात वाचन करत असताना बाजूला कोणाला तरी बसवलं तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही. नवरा बायकोने सोबत केलं चालेल का? चालेल, काही हरकत नाही. 10-15 जणांनी सोबत केलं चालेल का? चालेल, काही हरकत नाही. पण पोथीमध्येच वर्णन आहे की रात्री 12 वाजता एकांत चित्ती, म्हणजे रात्री 12 वाजता आपण एकटे असताना एकांत चित्ती एकटेच आपण वाचावं. मराठीमध्ये पण वर्णन त्याच. मध्यरात्री करायचं अनुष्ठान, मध्यरात्री अनुष्ठान करायचं, एकांत चित्ती एकांत अनुष्ठान की जे मध्यरात्री, म्हणजे बरोबर 12 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर आपला गुरुमंत्र असेल, गुरु केला असेल तुम्ही, देवदारी गुरु केला असेल, गुरुमंत्र असेल, महाराजांचा मंत्र असेल, तो जप करावा. आणि बरोबर डॉट 12 वाजले की लगेच आपलं सुरू व्हायला पाहिजे. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषाधिपतिरेवच जनार्दन पद्मनाभो व्यंकटा चलवासिना. हे का बरं सांगतोय मी आपल्याला? अशा पद्धतीने वाचायचं आपल्याला, मोठ्याने, मनातल्या मनात नाही. 21 कॉईन घ्यायचे, 21 वेळा वाचायचं आपल्याला. तर 20 वेळा 8व्या ओळीपर्यंत वाचायचं. सर्वदेवेक शरणम सर्वदेवेक दैवतम सर्वदेवेक देवकम सर्वदेवे शिखामणीहि, सर्वदेवक शिखामणीहि 8व्या ओळीपर्यंत आपल्याला 20 वेळा वाचायचं. पूर्ण ओव्या आहे 15. समजून घ्या, याच्यामध्येच खूप कन्फ्युज होता. पूर्ण ओव्या आहे 15, आपल्याला वाचायचं आहे 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा आणि 21व्या वेळा पूर्ण वाचायचं. आता खूप जण म्हणणार दादा अर्धवट कशाला वाचता? गुरुजी, अर्धवट नाहीये, फळश्रुती ना, फळश्रुतीपर्यंत वाचायचं. प्रत्येक वेळा आपण म्हणायचं का मला हे द्या, ते द्या, ते द्या, नाही. सगळ्यात शेवटी 20 वेळा फक्त जिथपर्यंत स्तोत्र आहे, 8व्या ओळीपर्यंत प्रॉपर स्तोत्र येते, 8व्या ओळीपर्यंत. आणि 9व्या ओळीपासून तर 15व्या ओळीपर्यंत ते पूर्ण फलश्रुती आहे. फलश्रुतीची गरज नाही आपल्याला, हे द्या, ते द्या, ते द्या, सगळे एकदा शेवटी. वाचन झाल्यानंतर आरती करायची. आरतीमध्ये खूप जण म्हणतात कोणती आरती? पंचफणस्करी देव श्री हरी सम्मुख हनुमंत उभास देवर. हे बालाजी महाराजांची आरती आहे. बालाजी महाराजांची आरती जेवढी तुम्हाला असेल तुम्ही घ्या, कमेंट टाकेल व्हॉट्सअपवर. पंचफणस्करी जरी घेतली तर चालती. बालाजी महाराजांची आरती करायची, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. हा झाला पहिला दिवस आपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, तांदूळाची खिचडी असेल, बालाजी महाराजांची आरती करायची सकाळ संध्याकाळ. दुसऱ्या दिवशी पण रात्री बसावं, दुसऱ्या दिवशी पण 21 वेळा वाचावं. कॉईन तसेच ठेवायचे, पूजा मांडणी तशीच ठेवायची, 21 वेळा असंच पद्धतीने वाचावं. तिसऱ्या दिवशी पण असंच 20 वेळा 8व्या ओळीपर्यंत, 21 वेळा पूर्ण होईपर्यंत. 3 दिवस झाले. चौथ्या दिवशी म्हणजे 3 दिवस पूर्ण होईल आपली सेवा. चौथ्या दिवशी आपण ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं. बालाजी महाराजांना तांदूळाची खिचडी असेल साधी ती करावी, वरण भात भाजी पोळी दाखवावी आणि आपलं उद्यापन आहे ते करून घ्यायचं. साधं आणि सोपं आहे. रात्री वाचन करताना खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काही नाही. काही जणांना अनुभव येतात की बालाजी महाराज प्रत्यक्ष बाजूला आलेले. खूप जण आहे बरं का असे, मला खूप जण मेसेज करतात की गुरुजी असा अनुभव आला की बालाजी महाराज आमच्या बाजूला आहे. पुण्यवान व्यक्ती, अशा व्यक्तींच्या पाया पडला पाहिजे. होतं, बालाजी महाराज प्रत्यक्ष मूर्ती अवतरली. बालाजी महाराज प्रत्यक्ष येत असता तुमचं मन निर्मळ पाहिजे हो. विचार करा, तुम्ही आतापासून जर विचार करा, जर तुम्हाला मनात आला असेल नाही व्यंकटेश स्तोत्र मला करूनच बघायचंय, तुम्ही करून बघा. काय होणार आहे? रात्री 3 दिवस फक्त जातील आपले. रात्री 12 वाजता असं पण लोक 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत झोपत नाही, असे खूप जण आहे. महिला असेल, मुली असेल, कोणी असेल, घरातील सगळेजण असेल.
कोणी असेल रात्री 12-1 वाजेपर्यंत कोणी झोपत नाही, तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र आहे ते अनुष्ठान तुम्ही करा न भिता. खूप जण म्हटले मग आम्हाला अनुभव नाही आले. हे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये एक वर्णन आहे की 3 दृष्टिक्षेप असतात, म्हणजे 3 गोष्टी असतात. काही काहींचे अनुभव पटकन येतात, त्यांचं पूर्वपुण्य चांगलं असतं. काही काहींना लेट अनुभव येतात, त्यांचं पूर्वपुण्य कमी असतं. आणि काही काही जण अनुभव नसतात, त्यांना अनुभवच येत नाही. कारण की हौशे नवशे गवशे 3 गोष्टी बघा. हौशे नवशे गवशे म्हणजे काही काही जबरदस्ती करता. खूप जण म्हणतात करा करा मग करा. काही काही जण म्हणतात नुसतं करून बघू काय होतं. अशी पण असतं ना, करून बघू काय होतं. बालाजी महाराज येतात का बाजूला? बालाजी महाराज जर आले ना समोर आपल्या, खरं प्रत्यक्ष मूर्ती अवतरली, जर बालाजी महाराज जर आले, तुम्ही गाडी घोडा काहीच मागू शकत नाही. आपली जीभ होणार नाही. मी आतापर्यंत व्यंकटेश स्तोत्र केले, मला फक्त 1-2 वेळेस कोणीतरी बाजूला बसलेला असा भास झाला, मला झाला भास. तोंडातून शब्द निघणार नाही. हो, बालाजी महाराज जर समोर आले ना, आपण काहीच मागू शकणार नाही. माझं लग्न होऊ द्या, मला ड्युटी लागू द्या, मला मुलगा होऊ द्या, मला मुलगी होऊ द्या, मला हे द्या, मला ते द्या, मला ते द्या. एक शब्दही कोणाचा निघणार नाही. तेवढी ताकद नाही, ते होणारच नाही. बालाजी महाराज समोर आले म्हणजे झालं, संपलं, सगळं गमवलं तुम्ही. म्हणून कधीही लक्षात ठेवा, व्यंकटेश स्तोत्र करताना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी करूच नका. बालाजी महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे, तुम्ही फक्त या, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. अनुभव आहे ना, काही काही जण म्हणणं आम्हाला अनुभवच नाही आले, तर तुम्हाला अनुभव येतील. अनुभवासाठी व्यंकटेश स्तोत्र वाचू नका. कारण की आपण जे व्यंकटेश स्तोत्र वाचतो ते बालाजी महाराजांना ऐकण्यासाठी येत असतं. ऐकण्यासाठी येत असतं. खूप जणांना अनुभव येते, खूप जणांचे कामं झाले, खूप सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, जेवढा आपल्याला अनुभव लेट येईल तेवढं आपलं चांगलं काम होईल. लक्षात ठेवा, पहिल्यांदा अनुभव जेव्हा व्यंकटेश स्तोत्र पहिल्यांदा वाचणार तेव्हा आपल्याला भीती वाटते, नवीन भीती वाटते. नंतर जसं आपण वाचन करत जाणार, आपल्या मनातील भीती पहिले दूर होईल. आम्हाला फक्त तुमच्या मनातील भीती दूर करायची, दुसरं काहीच नाही. एका सेवेकरताईला आलेला जो अनुभव मी टाकेल, तुमच्या मनातील मला फक्त भीती दूर करायची, दुसरं काहीच नाही. म्हणून ज्यांना अनुभव आले नाही आले त्यांनी निराश होऊ नका. ज्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, स्वप्नामध्ये आलं, काही काहींना बालाजी महाराजांचा प्रसाद भेटतो. जे व्यंकटेश स्तोत्र वाचन करत असतात त्या व्यक्तींना बालाजी महाराजांचा प्रसाद भेटतो. कुठून नाही भेटतो, माझ्या वेळेस झालंय तसं. 3 वेळा बालाजी महाराजांचा प्रसाद भेटला मला. तिरुपती बालाजी, कष्ट काय माहिती, तो समोरचा अनोळखी होते, ते आले आणि गुरुजी बालाजी महाराजांचा प्रसाद घ्या. अरे म्हटलं माझं व्यंकटेश स्तोत्र चालू आहे. हे असतात बालाजी महाराज, कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला साक्षात्कार देतात. आणि मी म्हणतो, जर तुम्हाला अनुभव नाही आला ना, काही हरकत नाही, पण रोज सकाळ संध्याकाळ व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे. मराठी वाचा, संस्कृत वाचा, काही हरकत नाही. तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र रोज वाचलं तर त्याचा अनुभव खूप वेगळा आहे. जोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र आपण वाचत नाही तोपर्यंत कोणतं काम करायचं नाही. काही काही जण आहे ते दुकानामध्ये जायच्या अगोदर 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचता संस्कृतमध्ये आणि मग दुकानात जाता. काही काही जण आपल्या कामाला पण निघायच्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचून जाता. काही काही गोष्टी हे केल्याशिवाय, व्यंकटेश स्तोत्र वाचून गेल्याशिवाय जात नाही. हे असं आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, तुम्हाला जर अनुभव नाही आला तर तुम्ही अजून प्रयत्न करावे. आणि व्यंकटेश स्तोत्र कधी करायचं? एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, शुक्रवार, शनिवार, रविवार, अमावस्या सोडून तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. काही हरकत नाहीये, काहीच हरकत नाहीये. रात्री 12 वाजता, जे बॅचलर मुलं असेल त्यांनी पण रात्री 12 वाजता छानपैकी आंघोळ करायची. 11:30 वाजता आंघोळ करून मस्त बसायचं, पुस्तक हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. हे वाचन करायला 45 मिनिटं लागतात फक्त. 45 मिनिटं झाले की आपण नंतर झोपी जायचं. मराठी व्यंकटेश स्तोत्र काबर नाही म्हणतो रात्री, कारण मराठी व्यंकटेश स्तोत्राला 5 घंटे 6 घंटे लागतात. मी स्वतः केलेले. म्हणून मराठी व्यंकटेश स्तोत्र नाही जमणार, आपलं मन एवढ्यावर शांत नाही राहू शकत, त्याच्याऐवजी संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचावं, त्याच्यामध्ये ते पण फळ आहे. म्हणून
म्हणून ज्यांना अनुभव नाही आले त्यांना अनुभव येतील. तुम्ही जास्त ताण घेऊ नका. सगळं बालाजी महाराजांवर सोडून द्यायचं. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे करायची. देणारा बालाजी महाराज आहे. बालाजी महाराजांना 1 रुपया जर दिलं ना, ते 1000 पटीने आपल्याला वापस देता. हे माझा अनुभव आहे. खूप मोठा अनुभव आहे तो. बालाजी महाराजांना सोन्याचं करायचं ठरवलं होतं. असंच म्हटलं, सोन्याचं आपण काहीतरी बालाजी महाराजांना करू. आमच्या घरामध्ये मूर्ती बालाजी महाराजांची, तर सोन्याचं साखळी करायचं ठरवलं होतं. फक्त सोनाला विचारलं, त्यांनी एक काहीतरी सांगितली अमाऊंट अशी, एक 12-15 हजार रुपये. ठीक आहे म्हटलं, करून घेऊ. ते केल्यानंतर आणि अचानक हे केलं आपण. ते सोन्याचं आलं, घरी आलं आणि ते केल्यानंतर अचानक मला दुसऱ्या देशामध्ये एक जण गुरुचरित्राचं पारायण करत होतं. तेव्हा आम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं. गुरुजी, आमच्या इथं ब्राह्मण भेटत नाही, तर आम्हाला तुम्हाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं म्हणे. शिधा दक्षिणा वस्त्र म्हटल्यावर काय 1500 रुपये समजा. पण त्यांनी जेवढं अमाऊंटचं मी सोनं केलं होतं बालाजी महाराजांना, त्यांनी तेवढीच अमाऊंट त्यांनी मला ऑनलाईन ट्रान्सफर केली होती. म्हणजे बघा, दुसऱ्या दिवशीच मला, मी जे पैसे आपण बालाजी महाराजांसाठी सोनं केलं होतं 15,000 रुपयाचं असेल, तेवढेच पैसे दुसऱ्या देशातून त्यांनी गुरुचरित्राचे शिधा दक्षिणा म्हणून त्यांनी मला ऑनलाईन पाठवले होते. मला एवढं वाटलं की आपण बालाजी महाराजांना दिलं आणि त्यांनी परत रिटर्न दिलं. आणि तेवढीच अमाऊंट मध्ये पण कमी जास्त नाही, तेवढीच जेवढी दिली तेवढीच अमाऊंट त्यांनी दुसऱ्या देशातून त्यांनी मला पाठवली होती. विचार करा, हा माझा मोठा अनुभव आहे. म्हणजे बालाजी महाराजांसाठी तुम्ही किती केलं ना, ते दुपटीने वापस देता. हे बालाजी महाराजांचा अनुभव आहे. ते कधी ठेवत नाही, कोणाचा 1 रुपया ठेवत नाही बालाजी महाराज. आपण काय, म्हणजे मी स्वतःला म्हटलं की आता खर्च कसा होईल, आपला कसा होईल, असं आपण विचार करतो ना. पण त्यांनी एका दिवसामध्ये जेवढी अमाऊंट मी दिली होती तेवढी अमाऊंट दुसऱ्या देशातून मला दक्षिणा आहे ती मला वापस भेटली. या बालाजी महाराजांचा अनुभव लक्षात घ्या. म्हणून ते कधी कोणाला रिकामा ठेवत नाही आणि ते कधीही कोणाला काही गोष्टी करत नाही. म्हणून तिरुपतीला तुम्ही अवश्य वर्षातून एकदा जायला पाहिजे. तिरुपतीला नाही जमलं तर देळगाव राजे आहे तिथे जायला पाहिजे. झालेली सेवा मी बालाजी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.